5ची ट्रेन आहे उद्यान एक्सप्रेस. आता आपण इकडनं लोणावळ्याला जाणार आहोत. लोणावळ्याला एकविराईच्या दर्शनाला. चला दादर स्टेशनला आलेलो आहोत आम्ही. 4-5 नंबरला ट्रेन लागते, तिकडे जाऊया. चला. Number 10, the coach position of this train from engine is as follows: SLR and मित्रांनो फायनली आपण लोणावळ्याला आलेलो आहोत. मित्रांनो फायनली आपण लोणावळ्याला आलेलो आहोत. बघू शकता 2 तासाचा प्रवास होता. उद्यान एक्सप्रेसने आपण लोणावळ्याला उतरलो आहोत. बघू शकता स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्हाला रिक्षा स्टँड वगैरे दिसेल. या साईडला रिक्षा लागतात. फोटो वगैरे काढू शकता इकडे. या साईडला पूर्ण रिक्षा वगैरे लागतात. आपला लोणावळा रेल्वे स्टेशन. बाहेर तुम्हाला रिक्षा स्टँड वगैरे दिसेल. बघू शकता स्टेशनच्या बाहेर आपण आलेलो आहोत. आता इकडे रिक्षा स्टँड आहे. रिक्षा पकडूया आणि डायरेक्ट एकविराईच्या दर्शनाला. नंतर तुम्हाला ब्लॉग पण जाणार आलात ना तुम्ही. हे टाईट आहे ना. म्हणजे इथून तुम्ही असं म्हणजे गपचूप घेऊन जाता तिथपर्यंत. नाही आपलं स्टँड आहे तिथं पण आम्ही टमटम पकडून निघाला आहोत. आपण पायथ्याजवळ आलेलो आहोत. इकडे बघू शकता तुम्ही. शेअरिंग रिक्षाने तुम्हाला इकडे पायथ्याजवळ सोडतील आणि इकडनं पण रिक्षा वगैरे आहे. तुम्ही बघू शकता इकडनं पण शेअरिंग रिक्षा आहेत. तर इकडनं पकडून तुम्ही पायथ्याजवळ लोण मंदिराकडे जाऊ शकता. तर मित्रांनो आपण आता एकविरा मंदिराच्या गेटजवळ आलेलो आहोत. तर इकडनं शेअरिंग रिक्षा आहे. रिक्षा पकडूया. चला. कारला डोंगर तुम्ही बघू शकता मित्रांनो. समोर आपलं जे डोंगर दिसतं ते कारला डोंगर आहे. इकडेच एकविराईचं मंदिर आहे. तर आपण तिकडेच जाणार आहोत. चला. जर तुम्ही मित्रांनो गाडी वगैरे घेऊन येत असाल तर इकडनं एंट्री फीज आहे. गाडीसाठी तुम्हाला चार्ज पे करावे लागेल. मगच तुम्हाला इकडनं एंट्री भेटेल. एकविरा देवीच्या पायथ्याजवळच तुम्हाला इकडे शॉप वगैरे आहे. इकडे विविध प्रकारचे चिक्की फेमस असं तुम्हाला भेटतील. इकडे लोणावळा चिक्की वगैरे फेमस. ना चालायचं वगैरे प्रॉब्लेम असेल ना, सीडी वगैरे जर प्रॉब्लेम असेल चढायचं तर इकडनं रिक्षा वगैरे जातात. इकडनं तुम्ही रिक्षा पकडून गडा एकविराईच्या दर्शनासाठी इकडनं जाऊ शकता. पायथ्याजवळ तुम्हाला विविध प्रकारचे स्नॅक्स वगैरे भेटतील. विविध प्रकारचे हार वगैरे आहेत. शॉप वगैरे आहेत. या लोकांना पायरी वगैरे चढता येत नाहीत ना, त्यासाठी खाली एक मंदिर बांधलं. इकडून तुम्हाला एकविराईचं दर्शन भेटेल.
एकविरा मंदिराच्या पायथ्याजवळच हे हॉटेल वगैरे आहे. तिकडे आता मी नाश्ता करतोय. नाश्ता करूया आणि आता परत जाऊया. तर मित्रांनो आता आपण एकविराच्या पायरी चढत आहोत. त्यांना आपण चालू केल्यात पायरी चढायला. जयकांत भाईने एकविराची टोपी घेतलेली आहे बघा. 50 रुपयाला टोपी भेटली. इकडं रायगडात नुसती येतात. पावसाळ्यात नाही का कोणी पाणी सातला आम्ही दर्शन घ्यायला गेलो. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही. संडेला चुकून पण येऊ नका. मित्रांनो आता मंदिराच्या इथे वरती आलेलं आहे. खूप गर्दी आहे. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. मी सजेस्ट करेन की संडेला चुकून पण येऊ नका. खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही बॅक साईडला. मित्रांनो संडेला खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही. लाईन पण खालपर्यंत पूर्ण गेले. खालून ते पूर्ण मंदिरापर्यंत फुल गर्दी आहे. संडेला चुकून पण येऊ नका. दर्शन वगैरे घेतलं आणि आता बाहेर आलो. मध्ये फोटो वगैरे काढण्यासारखं मनाई होती तरी आपण थोडे क्लिप घेतले.
कारला लेणी प्रवेशद्वार आहे इकडनं लेणी वगैरे बघू शकता तुम्ही वरती लेणी वगैरे लेणी इकडनं प्रवेश आहे या साईड. पेढेवर एकविराईचं दर्शन घेतलं. आता खाली आम्ही निघालो आहोत. गर्दी खूप होती. जर तुम्हाला यायचं असेल ना तर मॉर्निंगला लवकर या, नाही तर इव्हनिंगला तरी या. मध्ये दुपारच्या टायमाला कधी जेवू नका, खूप गर्दी असते. 2-3 तास तरी आरामात जातीलच ना. 2-3 तास आरामात जातात लाईनमध्ये. जर लवकर आलं तर बेस्ट. लोणावळा स्टेशनला आम्ही आलेलो आहोत. आता तिकीट वगैरे काढले. दादरला आम्ही रिटर्न झालो. ते तिकीट काउंटर वगैरे आहे. लोणावळा रेल्वे स्टेशन. रिटर्न टू दादर. तर मित्रांनो फायनली आपण आता विरारला आलेलो आहोत. मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.